And in those days, Pharaoh decided to kill all the male boys under 2 years. आणि मग त्या काळामध्ये फारोनं असं ठरवलं होतं की म्हणजे तो फरमान काढला होता, त्यानं ठरवलं म्हणजे फरमानच निघाला होता की 2 वर्षाच्या खाली सर्व जे पुरुष जातीची मुलं आहेत त्यांना मारून टाकायचं. So, but somehow parents they managed to keep him for some time. आणि कसं तरी पालकांनी आपलं त्याला काही दिवसांसाठी ठेवलं, राखून ठेवलं. He was just baby. तो लहान लेकरू होतं. They couldn't keep him for long. आणि त्यांना जास्त काळ त्यांना ठेवता येईना. So they, in the basket, they put him in the basket and they left him in the water. आणि मग आपल्याला माहितीये की मोशेला त्याच्या आईनं त्या बुट्टीमध्ये घातला आणि त्या नदीमध्ये He नदीमध्ये doesn't सोडलं. know his father and mother. He's a very small child. आणि त्याला एवढंही माहित नव्हतं की आपले आई वडील कुठे आहेत, काय, काहीच माहित नव्हतं त्याला. And Pharaoh's daughter takes him as a son. आणि मग तिथं फारोची जी बहीण आहे ती तिथे ती कन्या जी आहे तिथे येते, तर ती त्याला आपला मुलगा म्हणून घेते. And then there he goes now. No, see, Pharaoh and Pharaoh's daughter is there. आणि मग आता इथं आम्ही फारो आणि फारोची मुलगी आहे. Now she has adopted this Moses as her own son. आणि मग आता तिनं आपल्या मोशेला जे आहे ते स्वतःचा मुलगा म्हणून घेतलेला. Now Pharaoh's daughter has become mother to him. आता ते फारोची जी मुलगी आहे ती त्याच्यासाठी आई पण झालेली आहे. But where is the father? हा बाप कुठे आहे? You get the point? Means though he's been adopted into a rich palace, in a king's palace, everything is there. आणि मग जरी त्या मोठ्या राजघराण्यामध्ये त्याला ठेवण्यात आलं, सगळं काही होतं. Grows in Pharaoh's kingdom as a prince. आणि तो त्या फारोच्या राजघराण्यामध्ये राजवाड्यामध्ये तो राजकुमाराप्रमाणे वाढत आहे. But many times, as I mentioned, that we can buy the bed, maybe sleepwear, Dunlop, what do you call? We can buy the bed, but we cannot buy the sleep. आणि पुष्कळ वेळा मी जसं म्हणतो की आपण जी गादी आहे वेगवेगळ्या कंपन्यांची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्या आहेत, मग डनलॉप असेल, स्लीपवेल असेल, फोमच्या गाद्या असतील, आम्ही घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो, पण झोप मात्र आम्ही विकत नाही घेऊ शकत. So he was uncomfort though he was in palace. Everything was like, everything was very good. आणि मग त्या राजघराण्यामध्ये तो राजकुमार असताना सर्व काही व्यक्त होतं. त्याला सर्व सुख, जसं मराठीमध्ये खूप सुंदर आहे की सगळे सुख जणू त्याच्या समोर हात जोडून उभा होते, तरी तो स्वतःला कुठेतरी अस्वस्थ समजत होता. Best education he got. उत्तम शिक्षण त्याला मिळालं. Equipped as a warrior. आणि मग एक योद्धा म्हणून त्याला कसलं जात होतं. But all of a sudden, Moses, you see that is nowhere. पण अचानक आम्ही बघतो की मोशे कुठंच नाहीये. That uncomfortness was there in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये तो अस्वस्थपणा जो होता. And in his own strength, in his thinking, understanding, he tried to help. आणि त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती त्यानं मदत करण्याचं, सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. So when we face some problems, we try to solve the problem on our own strength. आणि मग ज्यावेळेस आम्ही समस्येमधून जातो, ज्यावेळेस आपण त्रासामधून जातो, त्यावेळेस आम्ही काय करतो, तर आम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून स्वतःच्या शक्तीमध्ये आपण ते समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. But later we saw that we cannot solve the problem on our own strength. पण आम्ही नंतर पाहतो की आपल्या समोर येतं की आपण त्या समस्या स्वतःच्या स्वबळावरती आम्ही नाही सोडवू शकत. A prince, राजाचा मुलगा, राजकुमार, after Pharaoh he would be the king of Egypt. आणि मग त्या फारो नंतर तोच त्या इजिप्तचा, मिसरचा राजा झाला असता. Everything was nice. सगळं काही सुंदर होतं. But in his heart something was going on. पण त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी अस्वस्थपणा सुरू होता. So Moses becomes a homeless man. आणि मग आता मोशे अगदी बेघर झालेला आहे.
He is a fatherless, बाप नहीं है, अनाथ आहे, motherless, आई नहीं है, orphan, अनाथ राहिलेला आहे. wandering in the dry land, आणि मग त्या अरण्यामध्ये वाळवंटामध्ये फिरत आहे. desert. अरण्य, Suddenly drastic change. आणि अचानक एवढा मोठा बदल त्याच्या जीवनामध्ये आला. Sometimes it is when we are going through such an experience situation, आणि मग बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही अशा परिस्थितीमधून जातो, it is difficult to understand. आणि समजून घ्यायला खूप कठीण असतं. All of a sudden, अचानक the graph has come down. आणि मग तो चढता आलेख जो आहे घसरून खाली येतो. Prince has become a homeless. आणि मग तो राजकुमार अचानक बेघर होतोय. No food, अन्न नाही, no home, घर नाही, nobody is around him. आणि आजूबाजूला कोणीच नाही. Let us read Exodus chapter 2 verse 15. आणि निर्गम याचा 2रा अध्याय आणि 15 वचन आम्ही वाचूयात. Exodus chapter 2 verse 15. Now when Pharaoh heard this thing, he sought to slay Moses. But Moses fled from the face of Pharaoh and dwelt in the land of Midian, and he sat down by a well. फारोच्या काणी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. Now what Moses is doing now, if we continue reading, we understand chapter 3 verse 1. आणि मग मोशे आता काय करत आहे जर आम्ही तसंच वाचलं Chapter 3 verse 1. 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये. Now Moses wandering from in the desert, going here and there. Now somewhere he has to find a shelter. आणि मग मोशे त्या वाळवंटामध्ये फिरत आहे, इकडं तिकडं कुठंतरी त्याला आता निवारा शोधण्याची गरज आहे. So he land up in Jethro's house. आणि मग तो जेत्रोच्या इत्रोच्या घरामध्ये त्याला आसरा मिळाला. And now we'll read chapter 3 verse 1. Now Moses kept the flock of Jethro, his father-in-law, the priest of Midian, and he led the flock to the backside of the desert and came to the mountain of God, even to Horeb. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो याची शेरडे मेंढरे चारित होता आणि तो आपला कळप राणाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. So what do we understand? What do we reserve? We see that he is wandering in now desert. आणि मग याच्याद्वारे आम्हाला काय समजतं की तो आता त्या वाळवंटामध्ये असाच फिरत आहे. Now he has got a job. That Jethro is father-in-law. He has got a flock, so he is taking care of his flock. आणि मग आता इत्रो जो त्याचा सासरा आहे तो याजक पण आहे आणि आता त्याच्याकडे जी शेरडे मेंढरी आहेत त्यांना तो चारण्याचं काम तो करत आहे. Now as we are studying on Sundays from the life of David. आणि जसं आम्ही दाविदाच्या जीवनावरती रविवारी शिकत आहोत. That now he is taking care of, Moses is taking care of flock means. He got the job of a shepherd. आणि मग मोशे त्या शेरड्या मेंढ्याची काळजी घेत आहे म्हणजे त्याला एक मेंढपाळ म्हणून नेमणूक त्याची झालेली आहे. So shepherd means it is, don't think it's a prestigious job. आणि मग मेंढपाळ म्हणजे अगदी काय फार प्रतिष्ठित असं नोकरी नाही आहे ती. We think, when we read and when we talk about David, we talk as a shepherd boy, David. आणि मग आपण ज्यावेळेस दाविदाविषयी सुद्धा बोलतो त्यावेळेस मेंढपाळ देवी, मेंढर राखणारा मेंढपाळ होता देवी दावीद जो आहे. That's why when we read you in Psalm 23, the Lord is my shepherd. Oh, David was a shepherd boy, so he wrote that psalm. आणि म्हणून आम्ही स्तोत्र 23 ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपण म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, कारण दाविदानं लिहिलेला आहे आणि तो सुद्धा मेंढपाळ होता म्हणून देवाला मेंढपाळाची उपमा दिलेली आहे. So we make statement as if David was a shepherd boy means it was a really prestigious, very great
great job he was doing. आपल्याला असं वाटतं की अरे दावीद सुद्धा, कारण तो नंतर राजा झाला तर दावीद सुद्धा तो मेंढपाळ होता, म्हणजे खूप मोठी अशी नोकरी, त्याला प्रतिष्ठित असं काम ते होतं असं आपल्याला So वाटतं. he was taking father's, flock, taking care of father's flock. आणि बापाची जी मेंढर आहे तो ते राखत होता. So, but later when we studied, we came to know why he was taking care of the father's flock. आणि मग ज्यावेळेस नंतर आम्ही अभ्यासलो, ज्यावेळेस आपल्याला कळालं की तो का त्या बापाची मेंढर राखत होता. So taking care of flock is not at all a prestigious job. म्हणजे मेंढराची राखण करणं, मेंढपाळ होणं हा काही प्रतिष्ठित असं अजिबात काम नव्हतं. People and the father Jesse and his brethren all looked down upon David and his mother. आणि सर्व जे लोक आहेत, दाविदाचे वडील, भाऊ आणि बाकीचे लोक जे आहेत त्याला आणि त्याच्या आईला अगदी तुच्छ नजरेनं पाहतात. Actually, David's brothers, they thought to kill him. आणि वास्तविक दाविदाच्या भावांनी असं विचार केलेला की त्याला मारूनच टाकायचं. But Father Jesse said, he said, no, you are not going to kill him. आणि इशायाने त्यांना सांगितलं की नाही, त्याला मारायचं नाहीये. Somehow God had a mercy upon, his mother. आणि कुठेतरी देवानं त्याच्या आईवरती दया केली होती. Elizabeth. And then, so he said, don't kill them. आणि मग त्यांना सांगितलं की त्याला मारू नका. Okay, let that boy be birthed and we will keep him as our servant. आणि मग त्या लेकराला जन्म घेऊ दे आणि आपण त्याला आपला दास म्हणून ठेवूया. A bond servant, for life he will become a servant for them. आणि मग त्यांच्या घरात जन्मलेला दास म्हणजे आयुष्यभर त्यांना त्याच्यासाठी दास म्हणूनच राहायचं. So, though he was taking care of his father's flock, पण जरी तो आपल्या बापाच्या मेंढरांची काळजी घेत होता, it was not a prestigious job. मग त्याला काय अगदी प्रतिष्ठित अशी काम ते नव्हतं. That work was given to him because it was the least of the people they will be doing this job. आणि मग ते काम त्याला दिलं गेलं होतं कारण अगदीच काहीच काम नाहीये तर अशा लोकांना हे काम दिलं जायचं. So now when we read about Moses, he took care of his father-in-law Jethro's flock. आणि ज्यावेळेस आम्ही मोशे संदर्भाने वाचतो त्यावेळेस आम्ही बघतो की तो आपल्या सासरा इत्रोची जी मेंढर आहेत तो राखत आहे. So don't think that Moses was doing, he got a great job, shepherd job he got. आणि मग असा विचार करणं का आता काय छान चांगलं चाललंय त्याचं कारण त्याला मेंढपाळाचे काम मिळालेला. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, sometimes it is hard for us to understand. आणि कधी कधी आपल्याला सुद्धा समजायला थोडं कठीण जातं. Why I explained you about the shepherd job? आणि का मी तुम्हाला त्या मेंढपाळाच्या कामाचं वर्णन करून सांगत आहे. Compare now and see the difference. आणि थोडीशी तुलना करा आणि त्याच्यामधला जो फरक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. Early, if you think of Moses' life, he was in Egypt as a prince. आणि मग जर पूर्वीचं जीवन आम्ही मोशेचं पाहिलं तर मिसर देशामध्ये तर तो एक राजकुमार आहे. All of a sudden, what a drastic change! Now he has become a shepherd boy. आणि मग अचानक त्याच्या जीवनामध्ये इतका मोठा बदल घडून आला की तो आता मेंढपाळ झालेला आहे. When we also go through such experience, आणि जेव्हा आपण सुद्धा अशा अनुभवातून जातो, what do you think? What mentally or physically? Now he's got no food. Now he's looked for a job. Then he got a job. He got married to Jethro's daughter, and then now he because he should not. Nobody should say. So he said, "Let me work. Let me do something." So he's taken this responsibility of taking care of the flock. आणि मग त्याला आता कुठं घर नाहीये, तो भटकत आहे आणि कुठेतरी इत्रोनं त्याच्यावरती दया करून त्याला ठेवलं, आपल्या मुलीशी त्याचा विवाह करून दिला. आणि लोकांनी आता काही म्हणू नये की बाबा हा बसून खातो, तर त्यांना सुद्धा काहीतरी काम निवडलं तर ते मेंढर राखण्याचं काम त्यांना स्वतःसाठी निवडलं. So Moses got married to Zipporah. आणि झिप्रा या त्याच्या इत्रोच्या मुलीशी त्याने विवाह केला. So now because he's there, so he's doing some work. आणि मग तो आता तिथे राहत आहे तर ते काही काम तो करत आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we were in Mumbai, we stayed very comfortable life where everything was beautiful. आणि जेव्हा आम्ही देखील मुंबईमध्ये होतो त्यावेळेस अगदी व्यवस्थित
असं जीवन आम्ही चाललं होतं. खूप छान घर आणि सुंदर सगळं काही चाललं होतं. We got it done everything according to our like requirement. We got it done, our beds, everything. Like a lot of things we did there. आणि मग आमच्या इच्छेनुसार जे काही आम्हाला पाहिजे होतं सोयीनुसार आम्ही सगळे काही फर्निचर वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. It was a beautiful house. आणि खूप सुंदर असं घर होतं. New mattress, new bed, everything was new, good, new, everything was nice. आणि खूप सगळं काही नवीन नवीन घेतलं होतं. खूप छान चाललं होतं. Few years it was blessed. आणि काही वर्ष खूप आशीर्वादित होती. After that bed was there, but inside there was uncomfortableness. आणि मग नंतर मग ती गादी होती उत्तम अशी, पण आतमध्ये कुठेतरी अस्वस्थपणा होता. So we asked God, what is His will? आणि मग आम्ही देवाला प्रार्थना केली की देवा तुझी इच्छा काय आहे. When we got married and went to Islampur, God had put in my heart that we will not. That also time was really blessed one. आणि ज्यावेळेस लग्नानंतर मी इस्लामपूरला गेलो तेही वेळ खूप आशीर्वादित अशी होती. Nice house, comfortable, everything was comfortable. आणि मग खूप सुंदर तिथेही छान घर होतं. सगळं काही जवळ सोयीस्कर व्यवस्थित होतं. I was working as a district coordinator at that time. आणि मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणजे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत होतो. But God had put in my heart that we will not stay longer there. आणि मग तिथं देवाने म्हणजे अंतःकरणामध्ये घातलं होतं की जास्त काळासाठी आम्ही इथं राहणार नाहीये. So all of a sudden God lifted us and took us to Mumbai. आणि अचानक देवाने आम्हाला बढती दिली आणि मुंबईला आम्हाला घेऊन गेलं. In 1 week's time from scratch to the up God took us. आणि मग एका आठवड्यातच अगदी उच्च पदावर देवाने नेऊन बसवलं. God made me area manager and we were there. आणि मग देवाने एरिया मॅनेजरची पदवी दिली आणि आम्ही तिथं मुंबईत होतो. Blessed time. आशीर्वादित वेळ. So time came, God told us to leave. आणि मग वेळ आली की देवाने सांगितलं की आता सोडायचं आहे. As we left Islampur, we didn't have any problem. आणि मग जसे इस्लामपूर सोडायला लागलं काही समस्या नव्हत्या. Because God had told us already. आणि मग देवाने आधीच आम्हाला सांगितलं कुठे जायचंय. So we were ready. आम्ही तयार होतो. Because wherever God leads us, we are ready to go. आणि मग देव जिथे जिथे कुठे नेतो तिथं आम्ही जायला तयार Okay, असतो. sometime from this step to go up, it is good. आणि मग कधी कधी खालून वरती जाणं चांगलं असतं. From district coordinator directly to the area manager. आणि मग जिल्हा प्रतिनिधित्वावरून लगेच एरिया मॅनेजर डायरेक्ट. There are senior staffs in Maharashtra also. आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यावेळेस माझ्यापेक्षा सिनियर लोक होते. But I knew it was God's appointment was there. पण मला एवढं माहित होतं की हे देवाचा अभिषेक आहे, देवाकडून नियुक्ती आहे. So when God chose us, we went to Mumbai. आणि देवाने निवडला आम्ही मुंबईला गेलो. I took that position as honoring God. आणि मग ती जी जागा जी आहे जो हुद्दा आहे तो मी देवाचा आदर करून मी ते स्वीकारलं. I said, Lord, you sit on this chair and I cannot handle it. आणि मग मी म्हणालो की देवा तू या खुर्चीवरती बस कारण मी माझ्या स्वबळावर हे चालवू नाही शकत. So everything went on very well, blessed time. आणि मग खूप चांगलं व्यवस्थित सगळं चाललं होतं. So as he was uncomfortable, we were also uncomfortable. आणि तर जसा तो अस्वस्थ होता मौशी तसं आम्ही अस्वस्थ होतो. We asked Lord, what do you want us to do? आणि मग आम्ही देवाला प्रार्थना केली की प्रभू तुझी काय इच्छा आहे की आम्ही करावं. God told us, now time has come for you to move from here. मग देवाला सांगितलं की आता वेळ आलेली आहे की तुम्हाला हे सोडायचं आहे. I prayed to God, we prayed to God, you take us to abroad, you take us as a missionary, you take us to any cities, nations, village, take us anywhere but don't bring us back to Miraj. आणि मग आम्ही प्रार्थना केली देवाला की देवा कुठेही घेऊन चल, परदेशात नाही, गावात नाही, खेडेगावात नाही, कुठेही नाही, पण मिरजेला नको आण. God closed all the doors. देवाला सगळे दारं बंद केली. God told us to go back to Miraj. देव म्हणाला की चला मिरजेलाच जावं परत. We lived in Mumbai as area manager. आणि मग एरिया मॅनेजर म्हणून तिथं होतो मुंबईमध्ये. Coming home back in our hometown. आणि आमच्या स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या जन्मस्थळी पुन्हा परत. Jobless. नोकरी नाही. Of course she was carrying, so she couldn't go to work. I had no job. आणि माझी पत्नी गरोदर होती त्यामुळे ती नोकरी करू शकत नव्हती. आणि मला स्वतःला जॉब नव्हता. No attached to any ministry, no support, nothing was there. आणि कुठल्या सेवेला जोडलं गेलं होतं कुठलाही सपोर्ट आहे काहीच नव्हतं.
To support our family, initially I started driving on others' car. आणि मग परिवार चालवण्यासाठी मी दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करू लागलो. Area manager coming back position and working as a driver on others' car. आणि मग एरिया मॅनेजरच्या त्या पदावरून पाठीमागं येऊन पुन्हा दुसऱ्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करावे. It is hard to understand here, people. आणि हे समजण्यासाठी कठीण आहे. But we never felt any problem because we knew that we are in the plan of God. आणि आम्हाला कधीच त्याची काही समस्या वाटली नाही, त्या गोष्टीची काही त्रास झाला नाही, कारण आम्हाला माहित होतं की आम्ही देवाच्या इच्छेमध्ये आहोत. We never got discouraged. आम्ही कधी निराश नाही झालो. Oh, we are jobless and we are here and then we have to stay in a rented house. आणि मग अरे आपण नोकरी नाही, आपण इथं आलोय, भाड्याच्या घरामध्ये राहिलो. So it was difficult, but I tell you one thing, God was with us. पण एक गोष्ट होती की देव आमच्या बरोबर होता. But when suddenly the graph goes down, पण ज्यावेळेस पुन्हा तो आलेख खाली आला, it is difficult to understand आणि समजण्यासाठी कठीण होतं. and to know the will of God. आणि देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी We were there just with the Lord. आम्ही देवाबरोबर होतो. We continue doing our work. We pray. We continue with the church. God opened for us. We went 2 years to do the evangelical ministry. We went door to door. We did gospel meetings. We did Christmas program. A lot of things we did. Medical camps. We did a lot of things. आणि 2 वर्ष आम्ही दुसऱ्या चर्च बरोबर जोडलो गेलो, सुवार्तिकेची सेवा केली आणि पुष्कळशा सेवेमध्ये आम्ही पुढे सुरू होतो. Went to village and did a 2 years ministry. आणि मग एका गावामध्ये, खेडेव गावामध्ये जाऊन 2 वर्ष सेवा केली. But we never felt anything. पण आम्हाला तिथं काहीच फलद्रुपीता वाटली Dear नाही. people of God, पण माझ्या प्रियानो, what I'm trying to tell you is, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, we need to know God. आम्हाला देवाला ओळखलं पाहिजे. Just think, विचार करा. Moses, a prince in the palace. आणि मोशे हा त्या राजवाड्यामध्ये राजकुमार म्हणून आहे. Now he is taking care of the flock. आणि आता तो मेंढ्यांची राखण करत आहे. Shepherd boy, not a big job, a prestigious job. आणि हे मेंढपाळ. Now further when we read, आणि मग पुढे ज्यावेळेस आम्ही वाचतो 2 to 5, 2 to 4 first we'll read. Say chapter 3 Exodus and 2 to 4. And the angel of the Lord appeared unto him in a flame of fire out of the midst of the bush, and he looked. Moses looked, and behold, the bush burned with fire, and the bush was not consumed. And Moses said, I will now turn aside and see this great sight, why the bush is not burned. And when the Lord saw that he turned aside to see, God called unto him out of the midst of the bush and said, Moses, Moses. And he said, Here am I. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो पुढून अग्नीने तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते पाहतो. ते झुडूप भस्म होत नाही ते पाहतो. तेव्हा पाहण्यास मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा. Dear people of God, माझ्या प्रियानो, now here he is in the desert. Moses is in desert. आणि तो मोशे जो आहे तो त्या वाळवंटामध्ये आहे, taking care of father-in-law's sheep. आणि आपल्या सासऱ्याच्या मेंढ्यांची काळजी घेत आहे. Here he hears a voice. Here he sees something strange thing happening. आणि मग इथं त्याने काहीतरी चमत्कारिक गोष्ट होतेली बघितलेली आहे. The fire is there in the bush, but it is not consumed. आणि मग ते झुडपामध्ये अग्नी तर दिसत आहे त्याला, की आग तर लागलेली आहे, पण ते जळतच नाहीये. It was something strange for him.
आणि मग काहीतरी वेगळं त्याला वाटलं, एक विचित्र म्हणजे चमत्कार त्याला वाटला. So he wanted to go and see what is there. Why fire is there, but the bush is not burnt, consumed. आणि मग त्याला ते चमत्कार वाटले. तो म्हणाला पुढे जाऊन बघूया की नेमकं काय आहे, काय प्रकार आहे हा, की अग्नी तर आहे पण झाड तर जळत नाहीये. Voice comes. आवाज आला, Moses, Moses. मोशे, मोशे. Dear people of God, माझ्या प्रियानं, to hear God's voice, आणि देवाचा आवाज ऐकण्यासाठी, and we will hear only God's voice in desert. आणि आम्ही फक्त देवाचा आवाज त्या वाळवंटामध्येच ऐकू शकतो. Means when we are into trouble, into problem, in situation like this, the downfall, we see nothing is good happening. That time we will hear voice of God. आणि ज्यावेळेस समस्या आहेत, चहूबाजूने आम्ही समस्येमध्ये अडकलेलो आहोत, काहीच चांगलं होत नाहीये, जीवनामध्ये निराशा आलेली आहे, आणि त्याच क्षणाला देव हाक मारतो. Just think of, विचार करा, if God would have spoken or called Moses when he was in palace. आणि देवाने जर त्या राजवाड्यात असताना त्याच्याशी बोलला असता, त्याला आवाज दिला असता, हाक मारली असती, He would have said, which God you are? Go. तो कदाचित म्हटला असं, कुठला देव आहेस तुझा? I am here comfortable living. Everything is peaceful, nice. I am a prince here. Everything is fine. Why you are bothering me? आणि मग अरे मी तर राजकुमार आहे, सगळं काही सुखसुविधांमध्ये मी आहे, आणि मग तू माझ्याबद्दल काय विचार करत आहेस? When we go through valley experience, that is the time we experience God. आणि ज्यावेळेस आम्ही त्या दरीच्या अनुभवातून जातो, संकटातून जातो, खाली आम्ही उतरतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतो. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, if you read 4th verse, जर आम्ही 4थं वचन वाचलं, from that bush he heard the voice, Moses, Moses, and he said, here am I. And the 5th verse it says, and he said, draw not nigh hither, put off thy shoes from off thy foot, for the place wherein thou standest is a holy ground. आणि झुडपातून तेव्हा मोशे मोशे असा आवाज आला. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. Very strange. I was just thinking on this. आणि खूप आश्चर्यकारक आहे, मी यावरती मनन करत होतो. Why did God tell him? God also speaks something. आणि मग देवाला काहीतरी त्याच्याशी बोलायचं होतं. Now God is telling Moses, you wait there only. आणि मग देव तिथं म्हणाले की मोशे तिथंच थांब, Don't come here. जवळ येऊ नकोस, because the place where you are standing is a holy place. कारण ज्या जागेमध्ये तू उभा आहेस ती पवित्र जागा आहे. Why? Because the presence of the Lord has come down. कारण देवाची उपस्थिती खाली उतरून आली होती. But God is telling something to do to Moses. पण देव मोशेला काहीतरी करायला सांगत आहे. What is that? काय आहे ते? 5th verse. 5वं वचन. God says, he said, draw not nigh hither, put off thy shoes from off thy feet. इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ. God told Moses to take off thy shoes. आणि देवानं मोशेला सांगितले की तुझ्या पायातले जोडे तू काढ. Why did God tell him to take off that shoes? आणि का ते पायातले जोडे काढायला सांगितले? Whatever it is, shoes, sandals, whatever it may be. आणि मग जे काही होत होते, God told him to take out that. आणि देवाने सांगितले की ते काढ. See, if God wants to do something in our life, आणि जर देवाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल, first he will tell you something to do, and which is very, very important thing in our life. आणि मग पहिल्यांदा तो आम्हाला काहीतरी करायला सांगेल,
आणि जे आमच्या जीवनासाठी खूप खूप महत्वाचं असेल. We think, what is their shoes? आणि मग आपल्याला काय चप्पल तरी आहे, काय झालं त्याला. We read so many times, okay, God told Moses to remove the shoes. आणि आपण प्रत्येक बऱ्याच वेळा वाचते की ओके देवाने सांगितलं चप्पल काढलेला, आपण पण मंदिरात जातो चप्पल काढतो. When we come in the presence of the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. now from where Moses has come, आणि मोशे कुठून आलेला आहे? he has come from Egypt. Listen carefully, dear. आणि तो त्या मिसर देशातून आलेला आहे. Moses has come from Egypt. तो मिसर मधून आलेला आहे. He has left Egypt. आणि त्याने ते मिसर देश सोडलेला आहे. He is in the wilderness, आणि तो त्या वाळवंटामध्ये आहे, the desert. त्या वाळवंटात आहे. God is telling him to remove your shoes, देव त्याला म्हणते की तुझे जे जोडे आहेत ते काढ. because that shoes represents Egypt. कारण ते जे चप्पल आहे, जे जोडे आहेत ते त्या मिसरचं प्रतिनिधित्व करत आहे. We want to come in the presence of God. Now he has gone to the mountain of God. आणि मग तो आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं असतं. तो आता त्या देवाच्या जो डोंगर आहे तिथं तो गेलेला आहे. Now we come to God. आम्ही देवाकडे येतो We want God to speak to us. आणि आपली इच्छा असते की देवाने आपल्याशी बोलावं. But we are carrying the things of Egypt with us. आणि मग त्या मिसराच्या ज्या गोष्टी आहेत आम्ही आमच्या बरोबर नेतो. म्हणजेच आम्ही जगिक गोष्टी आमच्या बरोबर Just वागवतो. for understanding, we have studied आणि आधी आम्ही हे अभ्यासलेला आहे that Pharaoh symbolizes Satan. आणि मग Represents. फारो जे आहे ते सैतानाचं प्रतिनिधित्व करतो. His soldiers, the Egyptian people, are his angels. आणि मग जे सैनिक आहेत, जे मिस्राचे सैनिक आहेत ते त्याचे दूत आहेत, म्हणजे सैतानाचे दूत आहेत. And Egypt is his kingdom. आणि मग ते मिसर हे त्याचं राज्य आहे. And they torture Hebrew people or God's people. आणि मग ती इब्री लोकांचं म्हणजे देवाच्या लोकांचा छळ करतायत. Do you understand that? तुम्हाला हे कळतं का? Now Moses has come out of the Egypt. आणि मोशे त्या मिस्रातून बाहेर पडलेला. We also come to God in his presence, but आपण पण देवाकडे येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, पण we are carrying something from Egypt in the presence of God. आम्ही काहीतरी गोष्ट आमच्यामध्ये आम्ही त्या मिस्राची गोष्ट आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये पण घेऊन येतो. There are a lot of things to understand here. पुष्कळशा गोष्टी समजण्यासाठी आहेत तिथं. Because first thing you need to understand is, आणि पहिली गोष्ट तुम्हाला समजून घेणे म्हणजे, you know, early days in the palace, आणि पूर्वी त्या राजवाड्यामध्ये or rich people, you can say, for our understanding, किंवा जे श्रीमंत लोक होते, you know, only rich or palace, those who are belongs to the king's family. आणि म्हणजे मोठे लोक जे हुद्द्यावर असायचे, अधिकारी किंवा राज्याच्या घराचे लोक असायचे, only they are allowed to put shoes or sandals. आणि फक्त त्यांनाच अधिकार होता जोडे घालण्याचा किंवा जे चप्पल घालण्याचा. So people used to look at their feet to understand whether he is from the family of king, or his kingdom, palace, or they are those who do not have shoes, sandals, means they are slaves. आणि मग लोकांना त्याद्वारे कळायचं, ज्यावेळेस ते पायाकडे बघायचे त्यावेळेस ते ज्यांच्या पायामध्ये जे जोडे असतील तर ते कुठले अधिकारी असेल किंवा राजा अशा त्या परिवाराचे ते असायचे, किंवा जर नसेल तर याचा अर्थ ते गुलाम आहेत. Means anybody is putting shoes, sandals, means they are belongs to king's family. आणि मग कोणी चप्पल वगैरे घातलेला असेल तर ते राजाच्या घराशी जोडलेला असेल. If they do not have, means they are slaves. आणि त्यांना नाहीये याचा अर्थ त्यांना ते गुलाम आहे. Now Moses was in the palace. आणि मोशे त्या राजवाड्यामध्ये होता. So naturally he used to wear shoes, sandals. आणि साहजिक आहे तो ते जोडे घालत असायचा. But now when he has come in the presence of the Lord, आता ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये आलेला आहे, Lord is telling him to take out your shoes. आणि देव त्याला म्हणत आहे की तुझे जोडे काढ. When we come to God, ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, we need to say goodbye to the things of the world. आम्ही
जगिक गोष्टीला नाही म्हणतो. The things of the world is traditional things. आणि जगिक गोष्टी ज्या आहेत त्या रीतिरिवाजांच्या गोष्टी आहेत. Maybe in the world you may be a manager or whatever you may be, the king in the world. आणि मग जगामध्ये कदाचित तुम्ही अधिकारी असाल, कोणी असाल, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, जे काही असाल. Or you may be prince. कदाचित तुम्ही राजाही असाल. But when we are coming in the presence of God, ज्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, we need to become like one of the slaves. आणि आम्ही जणू काही एका गुलामासारखं तिथं राहिलं पाहिजे. We cannot come in the presence of God taking the things of the world, holding the things and coming in the presence of God. आणि त्या जगिक गोष्टीला धरून ठेवून आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये नाही येऊ शकत. God spoke to Moses. आणि मग देव मोशेशी बोलला. But for further conversion taking place, God is telling you, take out thy shoes. आणि पुढे बोलण्याच्या आधी देवाने आधी सांगितलं की तुझे जोडे काढ. Maybe God is speaking to us. Already He started. आणि मग कदाचित देवाने आधीच आमच्याशी बोलणं सुरू केलेलं आहे. But we don't know what further God has kept for us. आणि पण आपल्याला माहित नाही की देवाने आपल्याला पुढे काय ठेवलेलं आहे. Why are we not understanding God's will? आणि का मला देवाची इच्छा समजून येत नाही? Because we are carrying the things of Egypt in us. आणि कारण आम्ही त्या मिस्राच्या ज्या गोष्टी आमच्यामध्ये आम्ही अजूनही वागवत आहोत. Why we are doing this? आणि का आम्ही हे करत आहोत? People give excuse or we give excuse, say no, we have to do, no, we are in the world, so we have to do that. मग लोक आपल्याला ती कारण सांगतात, आपणही सांगतो एक वेळेस की नाही यार हे जगात राहायचं आहे, म्हणजे काही गोष्टी करायला लागतात, समाजात राहायचं आहे, समाजाप्रमाणे चालायला लागतं. We don't believe that, but our grandparents, they don't listen. आणि नाही आम्ही काय विश्वास ठेवत नाही, पण काय करायचं, आजी आजोबा ऐकत नाहीत. We give in excuses. आम्ही कारण सांगतो. And we expect God to speak. आणि आपण अपेक्षा करतो की देवाने आपल्याशी बोलावं. Sometimes some people are very happy. आणि कधी कधी काही लोक खूप खुश असतात. Why God took my name, Moses? आणि मग देवाने माझं नाव घेतलं मोशे. Oh, God took my name, John. माझं नाव घेतलं. But further than nothing is there. आणि पुढे काहीच नसतं. We don't know anything what God is still lot things to tell, but we have not heard anything. पुष्कळशा गोष्टी असतात देवाला सांगायच्या, पण पुढे आपल्याला काहीच समजत नाही. We are satisfied there only. आम्ही तिथे समाधानी होऊन राहतो. Oh, I am a child of God. I am coming in the presence of God. We are happy there only. आणि आम्ही अरे मी देवाचं लेकरू आहे, मी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, आम्ही तेवढ्यातच आनंद मानून घेतो. Whatever we were in the world, we were doing in the world, we cannot bring that in the presence of the Lord. आणि जे काही जगात आहे, जे काही आम्ही जगात करतो ते आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन येऊ शकत नाही. I am into now ministry, 35 plus years into ministry. आणि मग मी सेवेमध्ये जवळपास 35 वर्ष होऊन गेली, मी प्रभूमध्ये आहोत. Lot people know me. आणि पुष्कळशे लोक मला ओळखतात. When I go outside, any other place, people know me. आणि मग ज्यावेळेस मी बाहेर जातो, पुढं लोक मला ओळखतात. But when I am coming in the presence of God, ज्यावेळेस मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये I येतो, come as a child of God. मी देवाचा लेकरू म्हणून उपस्थित येतो. I don't say, Lord, now I'm a big man, become now 40 years into ministry, I'm a big pastor now. आणि मी काही म्हणत नाही की अरे नाही देवप्पा आता माझं प्रमोशन झालेलं आहे, इतके वर्ष मी सेवा केलेली आहे, मोठा पाळत झालोय मी. Oh Lord, I'm in area manager and you are telling me to go to Miraj. मी एरिया मॅनेजर आहे, तुम्हाला मिरजाला घेऊन चाललायस. It is difficult. कठीण आहे. But it is a living and living is there, dear people of God. पण हे जगणं आणि सोडना नहीं धरना है. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. To get something, you have to leave something from your hand. आणि काहीतरी प्राप्त करण्यासाठी जे आपल्या हातामध्ये आपलं आहे ते आपल्याला आधी सोडायला पाहिजे. But we are not ready to do that. पण आम्ही ते करायच तयार नाही. We are holding on to the things of the world. आम्ही जगिक गोष्टी एका हातात धरून बसलोय. And we want the things of God also. आणि आम्हाला देवाच्याही गोष्टी पाहिजे. We are keeping one leg here also, one leg there also. आणि दोन्ही दगडावर आम्ही पाय ठेवून उभा राहायचा प्रयत्न करतो. First thing God is telling to take off thy shoes. पहिली गोष्ट देव सांगत आहे की तुझे जोडे तू काढ.
In Romans it is saying, आणि रोमकरस पत्रामध्ये in chapter सांगितले 6, 6व्या अध्यायामध्ये that so far we have used our body as a instrument of unrighteousness. आणि रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय, आजवर आम्ही अनितिमत्वाचे साधन म्हणून आमच्या शरीराचा वापर केलेला आहे. But God is telling us, तर देव आम्हाला सांगत आहे we need to make our part of every part of body as a instrument for the righteousness. पण देव आम्हाला सांगत आहे की आमच्या शरीराचा प्रत्येक जो अवयव आहे तो आम्ही त्या नीतिमत्वासाठी आम्ही देवाच्या उपयोगासाठी वापरला पाहिजे. Romans chapter 6 verse 19. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन. Romans 6:19. I speak after the manner of man because of the infirmity of your flesh. For as ye have yielded your members servants to unrighteousness and to iniquity unto iniquity, even so now yield your members servants to righteousness unto holiness. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे, कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळ व स्वैराचार ह्यास गुलाम असे समर्पित केले होते, तसे आता आपले अवयव अपवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पित करा. Lot of things I did before coming to the Lord. पुष्कळशा गोष्टी मी केल्या प्रभूकडे येण्याच्या आधी. I used to put lot of things in my neck, things of the world, worldly things. आणि जगिक गोष्टी ज्या आहेत, पुष्कळशा गोष्टी मी हातात गळ्यात घालत होतो. And I used to put the wristband. आणि ब्रेसलेट ही घालायचो. So many things I used to do. पुष्कळशा गोष्टी करायचो. त्याला माहित नाही, बोल का पत्तर म्हणतात ना. I used to put even ring in my finger. अंगठ्या घालायचो. Fortune ring, you know. The stone, we get the stones. I used to put all that things previously before coming to the Lord. जे लकी स्टोन्स आहेत, Yeah, lucky stones, yeah. ते घालायचो. That too in silver, those were silver, it was costly. Of course, silver ring. आणि चांदीच्या अंगठीमध्ये ते जे स्टोन्स आहेत, लकी स्टोन्स आहेत, ते घालून राशी प्रमाण असतात ते त्या पद्धतीचे घालायचो. So lot of things I remember in the past. पुष्कळशा गोष्टी मला आठवतात. But after coming to the Lord, पण प्रभूकडे आल्यानंतर I'm very, very careful. मी खूप काळजीपूर्वक असतो. I don't use anything. Anything means kitchen or any sticker, whatever it is. Anything I'm very careful what I am advertising, you can say that. आणि मी कशाची जाहिरात करतो, म्हणजे कुठलाही जे वस्तू वापरत असताना, मग किचन असेल, पेन असेल, बॅचेस असतील, ज्याची मी काय जाहिरात नेमकी करतो मी याची फार काळजी घेतो. You know, you can see this badge on my shirt. आणि तुम्ही बॅच बघू शकता माझ्या शर्टवरती. You will not believe I'm the oldest person I've been using this in my life. For many years, maybe you can say 35 years I've been using this badge. आणि तुम्ही विश्वास करणार नाही की इतके वर्ष मी हे वापरतो माझ्या आयुष्यामध्ये. जवळपास 35 वर्षापेक्षा जास्त मी ह्या गोष्टी वापरत आहे. When I went for a ministry in Mumbai, आणि ज्यावेळेस मी सेवेला मुंबईला गेलो, I was known as a moving billboards. आणि मग मी जसं काय चालता फिरता जाहिरातीचा फलक असा मला माझी ओळख होती. Because people look at me, anything, my ring is there, my watch is there, or my badge is there, my belt is there. You'll see everything on my Bible. You'll see books on. You'll see. You can see still. This is a Bible cover which I bought it in Mumbai. You can see this. आणि मग जे काही तुम्ही माझ्याकडे बघाल, मग माझा घड्याळ असेल, बेल्ट असेल, बॅच असेल आणि अंगठी असेल,
बायबलचा कव्हर असेल, On everything I'll put sticker, only the scripture or cross I'll put that. आणि प्रत्येक गोष्टीवरती माझे जे स्टिकर्स असायचे ते वचनाचे असायचे किंवा प्रभूच्या जे चिन्ह आहेत म्हणजे क्रॉस असेल किंवा काय ह्याच गोष्टी माझ्या असायच्या. If you see today my bike's this keychain, it's a cross, red cross. आणि आजही जर तुम्ही माझ्या बाईकचं किचन पाहिला तर ते रेड क्रॉस आहे त्याचा. Get the one this one. Car. You can see this kitchen. It's a cross. आणि हे क्रॉस आहे. You can see house key. You can see I love Jesus. आणि घराची चावी जी आहे ती तुम्ही बघू शकता की आय लव्ह जीसस असं किचन आहे. And always I will, usually kitchen will have small chain, but I will make it long. And you can see this also. All will have long chains, so that I will hang outside the pocket. I just hang it like this. आणि मग वास्तविक किचन छोटे असतात पण मी मुद्दामून मोठं करतो की जेणेकरून मी पॉकेटमध्ये घालून ते वचन जे आहे मी बाहेर काढू शकेन. इट्स अ Deuteronomy 7:14. तू सर्व देशाच्या लोकांहून धन्य होशील. Among all the nations you shall be blessed. And even this is Colossians chapter 3 verse 15. The peace of God rule your heart. अशा प्रकारची वचन मी नेहमीच माझ्या बरोबर वागवत असतो. So what I'm trying to say, when we come to God, we still carry so many things outside or inside our life. आणि मला तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यावेळेस मी प्रभूकडे येतो तरीही आम्ही पुष्कळशा ज्या जगिक गोष्टी आहे आम्ही वागवत असतो. मग आमच्या शरीरावरती आम्ही वागवत असू किंवा आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ते वागवत असू. Dear people of God, माझ्या प्रियानो, God is telling us, देव आम्हाला सांगत आहे, take off thy shoes. तुझे जोडे घाल. Many people may be outside, they are not carrying anything, any symbol or anything. They may not be carrying. आणि मग पुष्कळशे लोक जे कदाचित कुठलेही चिन्ह वगैरे शरीरावर ते वागवत नसतील. पण by their character you can see, you can know them. आणि त्यांच्या चरित्रावरून तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जाणू शकेल. They have left Egypt and come to God. त्यांनी तो मिसर सोडलेला आहे, देवाकडे आलेले आहेत. But Egypt has not gone out of their heart. पण तो मिसर अजूनही त्यांच्या अंतःकरणामधून मात्र बाहेर गेलेला नाही. That is what we call it as a tradition. आणि मग त्यालाच आम्ही रीतिरिवाज म्हणतो. We say we have changed now, we have come to God, we are praying, we are reading Bible, everything, but still we are carrying the things of the world. आम्ही म्हणतो की आम्ही देवाकडे आलेलो आहे, आम्ही जे पवित्र शास्त्र आहे ते वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, पण अजूनही आम्ही जगिक गोष्टी आम्ही वागवत आहे. Sorry to say, but one example I will give. आणि क्षमा करा पण एक उदाहरण मला इथं देऊ. One of my friend pastor came to me, told me recently, I was talking about something. आणि माझ्या एका पाळक मित्राने मला ते सांगितलं काही गोष्टीसाठी मी बोलत असताना. Pastor, brother, I want to tell you one thing he was telling me. आणि मग ते म्हणाले की एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. I will give the contact of that person. आणि त्या व्यक्तीचं मी तुम्हाला हे देतो, म्हणजे ओळख करून देतो. But he is coming to church and pray. ते येतील आणि चर्चमध्ये that person is coming to their church for prayer. आणि तो व्यक्ती येतो त्यांच्या चर्चमध्ये मंडळीमध्ये प्रार्थनेसाठी. So he is known as a Christian, was coming for prayer. आणि मग तो स्वतःला ख्रिस्ती म्हणत होता आणि प्रार्थनेला येतो. पण when you meet him, don't expect the things as a believers from him. आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्याला भेटाल त्यावेळेस मात्र त्याच्याकडून कुठल्याही विश्वासणाऱ्याचे चिन्ह अपेक्षित करू नका. He has come to the Lord. तो प्रभूकडे आलेला आहे. But he has not left the things of the world. त्याने जगिक गोष्टीचा त्याग अजून केलेला नाही. If you see the character, you will understand he is still carrying the things of the world in his life. आणि त्याला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अजूनही तो त्या जगिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये वागवत आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, are you satisfied there only that you know Lord today? आणि मग आज तुम्ही तिथंच समाधानी आहात का की तुम्ही आज देवाला ओळखता?
You are coming for prayer, you are attending the church and the prayer, reading the Bible, and just are you satisfied there only? ठीक आहे, मंडळीमध्ये येतो, प्रार्थना करतो, पवित्र शास्त्र वाचतो, तिथंच तुम्ही समाधानी आहात का? You know, this Moses, आणि हा जो मोशे आहे, he was a prince in Pharaoh's kingdom. आणि त्या फारोच्या राज्यामध्ये तो राजकुमार होता. He was a hero, Pharaoh's hero he was. आणि तो त्या फारोचा जणू काही नायक असल्यासारखा असायचा. Now he has become a zero. आता तो शून्य झालेला आहे. But when we are zero, at that time only God will meet us. ज्यावेळेस आम्ही शून्य होतो त्याच वेळेस देव आम्हाला भेटतो. Without that, त्याच्याशिवाय we cannot become what God wants us to be. कारण आम्ही देवची जी इच्छा आहे त्या समान आम्ही स्वतःला घडवू शकत नाही. Sunday also I told that, when I finished my college, I wanted to become a civil engineer. आणि रविवारी सुद्धा मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपलं त्यावेळेस मला सिव्हिल इंजिनियर बनायचं Means होतं. after finishing 10th, I was thinking to go for a civil engineering. आणि मग मला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 10वी नंतर जायचं होतं. I had little less marks, so I didn't get an admission. आणि थोडे कमी मार्क असल्यामुळे मला ऍडमिशनच मिळालं नाही. Because I was good at mathematics. I was कारण good मला at maths. गणित फार आवडायचं. And so I thought I'll go for a civil engineering because a lot of calculations, so I'll go for civil engineering. आणि मग मला वाटलं की ठीक आहे, आपलं गणित चांगलं आहे तर आपण तिकडेच जाऊया. But I didn't get admission. पण मला ऍडमिशनच नाही मिळालं. After that, I felt a little bad, so I didn't get admission and I couldn't do the civil engineering. मला वाईटही वाटलं की मी ऍडमिशन मिळालं नाही, मी जाऊ शकलो नाही. No doubt I could not build any building I didn't understand or I don't understand in the construction area now. आणि मग ह्यामध्ये शंका नाही की मी कुठली काही इमारत मी बांधलेली नाही, ते बांधकामाचं मला काही माहिती नाही. But one thing I'm happy today. पण आज एका गोष्टीसाठी मी खूप आनंदित आहे. God said you wanted to build earthly buildings. देव म्हणाला की तुला जगिक ज्या बिल्डिंग्स आहेत, इमारती बांधायच्या आहेत. But God called me to come. पण देवानं मला बोलवलं. Come, I will make you to build my building. पण मी तुला माझं राज्य बांधण्यासाठी मी तुला तयार करतो. God is my goal is to equip the body of Christ. आणि मला त्या माझा जो उद्देश आहे ते देवाचं राज्य वाढवणं, जे ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याचं बांधकाम करणं आहे. Our life, our body is the temple of the Holy Spirit. आणि आपलं शरीर, आपलं जीवन हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. So God has chosen me to build His temple today. आणि मग देवानं मला त्याचं मंदिर बांधण्यासाठी आज निवडलेलं आहे. So dear people of God, don't be satisfied where you are now today. आणि मग म्हणून माझ्या प्रियानो, जिथे तुम्ही आज आहात तिथंच तुम्ही समाधानी राहू नका. Moses was a prince, he was a hero for Pharaoh. आणि मोशे हा राजकुमार होता, तो फारोचा सुद्धा चाहता होता, त्याचा म्हणजे फारो त्याचा चाहता होता. But he became a zero. पण तो शून्य झाला. But you know that he didn't stop there only. पण तुम्हाला माहिती आहे तो तिथंच थांबला नाही. God's love is a permanent. देवाचं प्रेम ही सार्वकालिक आहे. Today you may be zero. आज कदाचित तुम्ही शून्य असाल. But what God is telling us, if you obey that, जे काही देव तुम्हाला सांगतो त्याचं जर तुम्ही पालन केलं, some of things God will tell us to leave. काही गोष्टी आहेत जे देव आपल्याला सांगत आहे की सोडण्यासाठी. Maybe our character, our pride, our ego, earthly things, lot of things that we are carrying in our life. कदाचित आमचं जीवन चरित्र असेल, आपला अहंपणा असेल, ईर्ष्या असेल, जे काही गोष्टी असतील आमच्या जीवनामध्ये, Or traditional things. किंवा रीती रिवाज असतील, God is telling us to leave. देव म्हणते की सोडा ते. When we leave those things, पण ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टी सोडणार आहोत, further we'll see next week what God told Moses to do. पुढे आपण पुढच्या आठवड्यात पाहूया की देवाला मोशेला काय करण्यास सांगितलं. Moses was a prince. He was a hero of Pharaoh. मोशे हा राजकुमार होता, तो त्या फारोचा जणू नायक होता. He became a zero. तो शून्य झाला. Least job he got. आणि अगदी तुच्छ असं लेखलेलं काम त्याच्या हातात आलं. But latter part we see that God made him his hero. पण नंतर आपण पाहू शकतो की आपण देवानं
त्याला स्वतःचाच हिरो, स्वतःचा नायक बनवला. When we obey God, ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो, God will make us a beautiful, देव आम्हाला खूप सुंदर बनवतो. beyond our imagination. आमच्या समजबुद्धीच्या पलीकडे तो आम्हाला Maybe if I would have studied civil engineering, I don't think so I would have learned English. आणि मग कदाचित मी सिव्हिल इंजिनिअरिंग जरी झालं असं मला नाही वाटत असतं की मला इंग्लिश पण आलं असतं. But without studying civil engineering, now God has taught me this language. आणि मग ते सिव्हिल इंजिनिअरिंग न शिकताच देवाला मला ही भाषा शिकवलेली आहे. Now what position, where God made me to stand, I think beyond my imagination God has made me to stand. आणि मग ज्या स्थानावर देवानं मला आज उभं केलेलं आहे हे माझ्या कल्पनेशक्तीच्या पलीकडचं आहे. I am happy today. मी आज आनंदी आहे. He has made me to stand as His instrument. आज त्यानं मला त्याच्या हातामध्ये त्याच्या एक हत्यार म्हणून त्यानं मला उभं केलेलं आहे. God has chosen me today and made me as a royal priesthood. आणि मग आज त्यानं मला राजकीय याजक म्हणून निवडलेलं आहे. I got a greater position in the Lord than this in the world. आणि जगिक त्या प्रतिष्ठेपेक्षा मला प्रभूमध्ये प्रतिष्ठित ठेवलेलं आहे. What God can do, we don't understand now when we are going through. आणि मग ज्यावेळेस आम्ही आज आमच्या जीवनामधून जात आहे तर देव आमच्यासाठी काय करणार आहे ते आम्हाला समजून येत नाही. Maybe this moment you are going through struggles. पण कदाचित या क्षणामध्ये तुम्ही त्रासात जात आहात. But God is speaking to us today. पण आज देव आमच्याशी बोलत आहे. God is telling us to leave, take off your shoes. देव सांगत आहे की सोड त्या गोष्टी, तुझे जोडे तू काढ. What you brought from the Egypt, now leave that. You don't need that. आणि मग जे काही तू त्या मिस्रामधून घेऊन आलेलेस तू सोड, त्याची काही गरज नाहीये तुला. I will give my shoes. मी तुला माझी जोडी देईन. That is what we read as a armor of God. In the armor of God we read that. आणि मग ती देवाची जी शस्त्रसामुग्री आहे त्यामध्ये मी ते वाचतो. God wants us to put a new shoes. आणि आम्हाला देव त्या सुवार्तिकेचे नवीन जोडे घालतो. God wants us to put the shoes, that new shoes is a gospel of shoes. आणि मग तो ते नवीन जे जोडे आहेत, जे सुवार्तेचे जोडे आहेत ते तो आम्हाला पायी चढवतो. So what do you want? मग तुम्हाला काय पाहिजे? Do you want to still carry that old things in your life? आणि त्या जुन्या गोष्टी अजूनही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घ्यायच्या आहेत का? Or you want to listen to God and say no to the world and the things of the world and yes to the Lord? आणि मग का तुम्ही देवाचं ऐकून तुम्ही जगाला नाही म्हणणार आणि देवाला होय म्हणणार आहात? So it is up to you. हे तुमच्यावरती आहे. But let me tell you one thing. पण एक गोष्ट मला सांगू द्या. You may be one day you may be top like a prince, like Moses as a hero. आणि मग कदाचित एक दिवस तुम्हीही त्या मोशे समान एक नायका समान खूप उंच पदाला जाल. होता. But now today you have become a zero. पण आज तुम्ही शून्य झालेला. You must be thinking, what Lord? मग तुम्ही कदाचित विचार करत काय देवा. But in this situation only God will speak to us. पण ह्याच परिस्थितीमध्ये देव आपल्याशी बोल. Allow God to speak to you. देवाला बोलायला तुम्हाला परवानगी द्या. Listen His voice. त्याचा आवाज ऐका. And obey His voice. आणि त्याच्या आवाजाचा जे आज्ञा आहे त्याच्यानुसार तुम्ही चाला. When we do that, ज्यावेळेस आपण हे करणार आहोत, God will make us a beautiful hero for His glory. आणि देव त्याच्या गौरवाप्रित्यर्थ आम्हाला एक सुंदर असं नायक पद देईल.